मंत्री विजय शाह यांना सुप्रीम कोर्टानं चांगलंच सुनावलंय। कर्नल सोफिया कुरेशींबाबत केलेल्या टीकेवरून त्यांना सुनावण्यात आलंय। संविधानिक पदावरील व्यक्ती असे वक्तव्य कसे करू शकते असा सवाल देखील सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय। एफआयआरला स्थगिती देण्याच्या मागणीवरही कोर्टानं नकार दिलाय। मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरवर बोलताना भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्याची बहीण असा उल्लेख केला होता। त्यांच्या या वक्तव्यानंतर इंदूरच्या मानपूर ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींकडे मंत्री विजय शाहांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। वाद चिघळत असल्याचं पाहून मंत्री विजय शाह यांनी समाज माध्यमावर माफीनामा प्रसिद्ध केला आणि उच्च न्यायालयाच्या खरंतर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। मात्र सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश BR गवई यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। अख्खा देश ज्या सोफिया कुरेशीला मानवंदना देतोय की एक लढवई महिला आपल्या हवाई दलात आहे, सैन्यात आहे, जी भारताचं नेतृत्व करते, म्हणजे इतका कचरा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही राष्ट्रभक्तीच्या गोष्टी करता। विजय शहाला ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि नुसतं बरखास्त नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची त्यांच्या पक्षातून सुद्धा हकालपट्टी केली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।